श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी ते खेळत होते त्या यमुनेच्या काठावर, तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाने मुद्दामून जो चेंडू होता तो पाण्यात मुद्दामून टाकला होता, कारण त्या कालिया नागाचं हरण करण्यासाठी. आणि ते चेंडू त्या पाण्यात टाकतात आणि तेव्हा श्रीकृष्ण तो चेंडू आणण्याचा बहाणा करून त्या पाण्यात जातात आणि आता त्या कालिया नागाचं हरण करतात. बुवा एवढाच विषय. म्हणून काय म्हणाले, चेंडू पहिलीचा खेळताना डाव, चेंडू पाण्यात जातो यार, या पाण्याच्या खाली लांब लांब काळा नागोबा डुलतो यार. आता कानाच्या खाली म्हणजे काय बुवा, काहीतरी वेगळं समजतील. कानाच्या खाली म्हणजे जेव्हा त्या कालिया नागाचं श्रीकृष्णाने हरण केलं होतं, तेव्हा त्या कालिया नागाच्या वरती ते श्रीकृष्ण उभे होते आणि श्रीकृष्ण उभे होते आणि तेव्हा त्यांनी त्याचं हरण केलेलं. म्हणून काय म्हणाले, या कानाच्या खाली लांब लांब काळा आहो नागोबा डुलतो यार. नाही तर बुवांना कुठला तरी दुसरा नागोबा वाटेल. हा, बुवा पटवून दिलेलं आहे. गवळण घ्यायची का? घ्या. चेंडू पाण्यात जातो यार,